नमस्कार. आपण गोडुंबरे या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं प्रचंड मोठं नाव आहे, असे आपल्या सर्वांचे सहकारी आदरणीय किशोरजी सावंत यांच्या घरचा गौरी गणपती देखावा आणि ह्या गणेश पर्वामध्ये खरं तर भाऊंची सदिच्छा भेट घेण्यासाठी आणि भाऊंनी जो देखावा उभा केलाय, हा देखावा पाहण्यासाठी ठिकाणी आलो आहोत. तर माझ्या समवेत जोडलेले आहेत सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ सावंत. भाऊ नमस्कार. नमस्कार. खरं तर माझा प्रश्न असा आहे की हा जो एवढा भव्य दिव्य देखावा तुम्ही उभा केलाय, हा देखावा उभा करण्यामध्ये तुमची काय भावना आहे? भावना अशी आहे की गेले 8 वर्षापासून आमदार सूर्यनारायण शेळके आणि विठ्ठल परिवार यांच्या माध्यमातून कामशेत नगरीमध्ये साक्षात पंढरपूर अवतरला जाते आणि आमदार सूर्यनारायण शेळके एवढा मोठा भव्यदिव्य कार्यक्रम सत्यात प्रत्यक्षात तिथं आयोजित करतात. मग त्याचंच एक स्वरूप म्हणून आपण हा देखावा विठ्ठल परिवाराचा इथे घेतला आहे. आमदार सुनील शेळके यांच्याबद्दल एवढं प्रेम कसं आपल्या मनामध्ये निर्माण झालं? खरं तर 2017 पासून मी अण्णांना जोडलं गेलो आणि त्यानंतर अण्णांच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न केला. अण्णांचं स्वभाव इतका खरा आहे, कधी अण्णाला खोटं आवडत नाहीये आणि क्वालिटी आणि क्वांटिटी कामाच्या बाबतीत अण्णांचं कुणी हात धरू शकत नाही. म्हणून जे आहे पोटात ते ओटात आहे अण्णांच्या, असं डुप्लिकेट काम अण्णांना जमत नाही. म्हणून खरा माणूस म्हणून त्या माणसाचं मी काम करतो. मी सातत्यानं गेल्या 3 वर्षापासून पाहतोय की किशोर भाऊ सावंत यांचा ज्यावेळेस फोन येतो की गणपतीचा देखावा करायचा आहे, तर भाऊंच्या मनामध्ये जे आयडिया असतात किंवा जी कल्पना मनामध्ये असते, ती कल्पना खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरण्याचं काम पूनम इव्हेंट यांच्या माध्यमातून केलं जातं. परंतु किशोर भाऊ ज्यावेळेस हा एखादा नवीन उपक्रम तुम्ही राबवता, नवीन देखावा त्या ठिकाणी सत्यामध्ये उतरवायचा आहे, तर ती कल्पना मनामध्ये कशी येते? नाही, कल्पनाकडे जास्त काय आपण हे करत नाही. पण अचानक सुचतं की आपण यावेळेस आपण हा देखावा करू. मागच्या वेळेस आम्ही लाडक्या बहिणीचा कार्यक्रम ज्यावेळेस अण्णांनी तळेगावमध्ये आयोजित केला, तोच कार्यक्रम म्हटला, अरे असाच भव्य कार्यक्रम आपण देखावादार मार्फत आपण दाखवू शकतो. आणि यावेळेस असा विषय आला की म्हणलं आपला कोणता विषय घ्यायचा, तर आपण अण्णा एवढा मोठा सोहळा करतात सप्त्याचा, तोच आपण दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया. निश्चितपणे नवीन नवीन कल्पना तुमच्या मनामध्ये असतात आणि त्या सत्यामध्ये उतरवण्याचं काम तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून केलं जातं. तर आपण 3 वर्षापासून पाहतोय की नवीन नवीन उपक्रम तुम्ही राबवताय. तर माझा शेवटचा प्रश्न असा असेल भाऊ, की पुढच्या वर्षी तुमचा देखावा काय असेल? नाही, अजून तरी काय पुढच्या वर्षाचं काय देखावा घ्यायचा त्याचा विचार नाही केलेला. पण कुठली तरी एखाद्याची नवीन आयडिया समोर आला प्रत्यक्ष की तोच देखावा आपण करूया. निश्चितच आम्हालाही आवडेल. तुम्ही थोडासा सस्पेन्स ठेवलाय. तुमच्या मनामध्ये आहे नक्की काय करायचंय, परंतु तुम्ही काही गोष्टींचा सस्पेन्स ठेवताय, ही खूप चांगली गोष्ट आहे. तर निश्चितपणे भाऊ तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा असतील. असंच काम आणि अशीच गणरायाची सेवा तुमच्या माध्यमातून घडत राहो. कुटुंबाचं प्रेम निश्चितपणे आमदार साहेबांच्या वरती आहे आणि असंच प्रेम ते अधिक अधिक द्विगुणित होवो, ते वृद्धिंगत होत जावं, अशा तुम्हाला देखील या ठिकाणी मनापासून शुभेच्छा. एवढा प्रचंड मोठा हा देखावा आज या ठिकाणी उभा राहतोय. हा देखावा उभा राहत असताना अनेक नागरिक या ठिकाणी देखावा पाहण्यासाठी देखील येत आहेत आणि निश्चितपणे अण्णांचं देखील या ठिकाणी शुभागमन होईलच आणि अण्णांची संपूर्ण परिवार देखील हा देखावा सोशल मीडियाच्या माध्यमातून निश्चितपणे पाहिल. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या परिवाराला गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. नगरीचे ग्रामपंचायत सदस्य किरणदादा सावंत. दादा, हा देखावा तुम्ही पाहताय, तुमच्या गावातील एक युवा सहकारी युवा कार्यकर्ता किशोरजी सावंत यांच्या घरातला देखावा, तर काय भावना आहे तुमच्या देखाव्याबद्दल? आमची भावना अशी आहे की किशोर भाऊ जे करतात ते दरवर्षी वेगवेगळे देखावे अण्णांच्या समर्थक आहे. किशोर भाऊ सावंत ते वेगवेगळे देखावे करण्याची त्यांना उत्सुकता आहे. आम्ही त्यांना थोडीशी मदत, आमची लाइटिंगचं, आमचा भाऊ दुसरे बंधू आहे ते कापड विपड बांधून देण्याचे मंडपाचं हे करतात. तुम्ही अण्णांच्या बद्दल काय भावना आहे तुमच्या? आणि किशोर सावंत हा जो कार्यकर्ता आहे, तर मी आजपर्यंत पाहिलेल्या अनेक कार्यकर्त्यांपैकी एक असणारा कार्यकर्ता की अण्णांच्या बद्दल प्रचंड आवड, प्रचंड इच्छाशक्ती असून आणि मनामध्ये नवीन नवीन संकल्प घेऊन काम करणारा हा कार्यकर्ता आहे. दरवर्षी वेगवेगळं आपण काहीतरी पाहत असतो. तर तुमच्या गावाला पण उत्सुकता असेल की किशोर भाऊ यावर्षी काय करणार? आमच्या गावाला उत्सुकता तर 100% आहे की किशोर भाऊ आज ह्या वर्षी देखावा काय करणार आहे, कोणचा करणार हे पाहण्याची पण उत्सुकता आहे.
आणि किशोर भाऊ दुसरी गोष्ट असं की अण्णांचे एकदम कट्टर समर्थक. त्यांना अण्णांचे काही कार्यक्रम दाखवायचे त्यांना बहुतांशी जास्त उत्सुकता असते की अण्णांनी केलेलं काम हे आपल्या गावासमोर पण दाखवणे त्यांना देखावारूपी त्यांची भरपूर इच्छा असते. नमस्कार, आपल्या समवेत आहेत सौभाग्यवती जान्हवीताई किशोर भाऊ सावंत. ताई, हा एवढा मोठा देखावा उभा केलाय, तर या मागची काय भावना आहे आणि अण्णांच्या बद्दल तुमच्या मनामध्ये जे काय प्रेम निर्माण झाले ते कशा पद्धतीचं आहे? आज अण्णांना आपण बरेच वर्ष सोबत काम करतोय आणि अण्णांना आपण सगळेजण चांगले हे करतो, प्रतिसाद नाही का, म्हणजे अण्णांना आपण सगळे चांगले ओळखतो. अण्णांना आपले मिस्टर म्हणजे सगळे अण्णांचे कार्यकर्ते सगळे अण्णांना सपोर्ट करतात. आणि आपल्याला आज गणपतीचा डेकोरेशन अण्णांचं केलं. आपण अण्णांचं डेकोरेशन ही आयडिया आमच्या कुटुंबाचीच होती. जो देखावा तुम्ही उभा केलाय त्या देखाव्यामधलं खास आकर्षण काय आहे? आकर्षण म्हणजे आपण पालखी सोहळा दाखवला आहे आणि वटवृक्षाचं हा देखावा उभा करत असताना किती दिवसाचं कष्ट आहे या देखाव्यामागे? इथं आपण आज 8-9 दिवस आपण संपूर्ण दिवस तिथं काम केलं आणि त्याच्यात सगळ्या कुटुंबांनी हे केलं, सहकार्य केले. मिस्टरांनी पण जास्त सपोर्ट केला. सगळ्यांनी, मुलांनी पण सगळ्या घरातल्यांनी सपोर्ट करून अण्णांचा हा देखावा आपण डेकोरेशन केले.